संतांनी हरिपाठ का बंधनकारक सांगितला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, रोज हरिपाठ करा. हे ऐकल्यावर अनेकांना वाटतं, देवाकडे जाण्यासाठी एवढी बंधनं का? देवासाठी जाण्यासाठी एवढी बंधनं का? पण संत हसून म्हणतात, बंधन नाही रे, ही तर वाचवणूक आहे. हरिपाठ करी जो नित्य नेम, त्यासी न बांधी कर्मधर्म. हरिपाठ करी जो नित्य नेम, त्यासी न बांधी कर्मधर्म. अर्थात संतांना काय सांगायचं होतं? संतांना माणसाची कमजोरी माहीत होती. मन रोज बदलतं, कारण माणसाचं मन चंचल आहे. आज इकडे तर उद्या तिकडे. आज एका गोष्टीचा हट्ट करेल तर उद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये धावेल. आज भक्ती, उद्या कंटाळा. आज देव, उद्या चिंता. म्हणून संत म्हणाले, मनावर सोडू नका, शिस्त लावा. हरिपाठ म्हणजे मनाला रोज सांगितलेला एकच शब्द, थांबा, आधी देव. म्हणूनच मनावर विसंबू नका, कारण मन आज तुमचं असतं, पण उद्या ते परिस्थितीचं होऊ शकतो. म्हणून हरिपाठ भावावर नाही, नियमांवर ठेवला. म्हणून हरिपाठ भावावर नाही, नियमांवर ठेवला. भाव आला तर हरिपाठ, भाव गेला तरी हरिपाठ. कारण भाव बदलतो, पण नाम बदलत नाही. आणि एक दिवस असाच येतो, जेव्हा मन पूर्ण थकतं, तेव्हा नियमच माणसाला धरून ठेवतो. हरिपाठ म्हणजे मन नाही टिकवणं. हरिपाठ म्हणजे मन नाही टिकवणं, तर माणूस टिकवणं. आता मंडळी, तुम्हाला मी आयुष्याची खरी गोष्ट सांगतो. मनुष्याच्या आयुष्यात दुःख आलं की माणूस म्हणतो, देव कुठे आहे? पण जो रोज हरिपाठ करतो तो विचारत नाही, कारण त्याच्या आत आधीच एक आवाज असतो, मी आहे, घाबरू नको, मी आहे. मग आता बंधन का गरजेचं? कारण भाव कायम राहत नाही. कारण मन विश्वासू नसतं. कारण मन विश्वासू नसतं, आज देवाकडे ओढतं. उद्या चिंता भीतीकडे घेऊन जातं. उद्या चिंता आणि भीतीकडे घेऊन जातं. कारण संकट कधीही दार ठोठावून येत नाही, ते थेट आत येतं. म्हणून संत म्हणाले, आधीच तयार व्हा, आधीच तयार राहा. हरिपाठ म्हणजे देवाकडून मागितलेली मदत नाही, तर देवाने दिलेलं बळ आहे. हे बळ बाहेरून मिळत नाही, आतून उभं राहायचं असतं. आणि लक्षात ठेवा, बल एक दिवसात तयार होत नाही, ते रोज तयार करावं लागतं. बल एका दिवसात तयार होत नाही, ते रोज तयार करावं लागतं. म्हणूनच हरिपाठ पर्याय नाही, तो आधार आहे. कारण संकट आधी सांगून येत नाही. हरिपाठ हे आतून उभं राहायचं बल आहे, आणि बल रोज तयार करावं लागतं. संत म्हणाले नाहीत, जमत असेल तर करा. ते म्हणाले, चुकू नका. कारण एक दिवस हरिपाठ वाचवतो, आणि तो दिवस कोणता असेल हे आपल्यालाही माहीत नसतं. म्हणजे संतांनी कधीच असं म्हटलं नाही, वेळ असेल तेव्हा करा, मन असेल तेव्हा करा. ते ठामपणे म्हणाले, चुकू नका. कारण हरिपाठ आजचा उपयोग दिसत नाही, पण उद्याच्या संकटात तोच हात बनतो. एक असा दिवस येतो जिथे ना माणूस उरतो, ना शब्द उरतात, ना प्रश्न विचारायची ताकद उरते. त्या दिवशी फक्त सवय उरते. आणि जर हरिपाठाची सवय असेल तर मन आपोआप म्हणतं, हरी हरी. तो एक शब्द माणसाला कोसलू देत नाही. म्हणून संत म्हणाले, आज जमेल की नाही याचा विचार नको. आज मन आहे की नाही याचा विचार नको. कारण हरिपाठ एक दिवस वाचवतो, आणि तो दिवस कधी येईल हे आपल्यालाच माहीत नसतं. जर आज तुमचं मन थकलं असेल तर काही मोठं करू नका, फक्त हरिपाठ सुरू ठेवा. आज समजेलच असं नाही, पण एक दिवस तोच हरिपाठ तुम्हाला सावरून धरेल. आजपासून नाही, आजच असा शांत करणारा संतवाणी, हरिपाठ आणि भक्तीचं कंटेंट दररोज कानावर पडावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. कदाचित
एखाद्या दिवशी हाच एक शब्द तुमच्यासाठी आधार बनेल. मिळूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.